हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. गणित मित्र या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी अगदी खास आणि मजेदार अशी एक माहिती घेऊन आलेलो आहे. आणि ती माहिती रिलेटेड आहे आजच्या तारखेशी. आज कोणती तारीख आहे बघा? आज आहे 24 जुलै 2025, म्हणजे 24/7/25. आता काय विशेष आहे बघा आजच्या तारखेमध्ये, हे आपण आता नक्कीच जाणून घेऊ. पण त्यापूर्वी मी एक तुम्हाला जुना व्हिडिओ दाखवतो. पाहूया, तुम्हाला ओळखता येते का की आज नेमकं काय खास आहे? आणि यानंतरचा पायथागोरस डे तुम्हाला साजरा करायचा असेल तर तुम्हाला अजून 5 वर्ष वाट बघावी लागणार आहे. 24 जुलै 2025 पर्यंत. बरोबर 5 वर्षांची वाट आता संपलेली आहे आणि ती तारीख 24/7/25 आज आलेली आहे. आणि जाणकारांनी ओळखलंच असेल की आज आहे पायथागोरियन थिअरम डे, म्हणजे पायथागोरस प्रमेय दिवस. आता काय आहे हा पायथागोरियन थिअरम डे? चला तर त्याबद्दल जाणून घेऊ. आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेलच की पायथागोरियन थिअरम डे नेमका कधी साजरा केला जातो आणि काय आहे हा प्रकार. तर लक्षात घ्या, आपण जर एखादी तारीख डेट डी मंथ आणि इयर वाय डी या फॉर्मॅटमध्ये लिहिली असेल आणि डी स्क्वेअर प्लस स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर जर येत असेल तर तो दिवस हा पायथागोरियन थिअरम डे म्हणून साजरा केला जातो. आता का हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हे सूत्र तंतोतंत पायथागोरस प्रमेय म्हणजे पायथागोरस थेरमशी जुळणार आहे, जे आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बरोबर सी स्क्वेअर. सुरुवातीला आपण पायथागोरस थिअरम एकदा रिकॉल करूया. मी तुम्हाला आठवण करून देतो. पायथागोरस थिअरम हा काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल साठी बनवला गेला आहे. राईट अँगल ट्रायंगलचा कर्ण म्हणजे हायपोटेनस, त्याचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरज एवढा असतो. म्हणजे जर हायपोटेनस सी असेल आणि उरलेल्या दोन बाजू ए आणि बी असतील तर आपल्याला सूत्र मिळतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आणि आजची जी तारीख आहे ती सुद्धा अशीच स्पेशल तारीख आहे जी हे सूत्र फॉलो करते. म्हणजे डेट स्क्वेअर प्लस मंथ स्क्वेअर इज इक्वल टू इयर स्क्वेअर तुम्हाला मिळेल. बघा 24चा स्क्वेअर किती आहे तर 576 अधिक 7चा स्क्वेअर 49 म्हणजे 49. जर दोघांची बेरीज केली 576 प्लस 49 आपल्याला मिळतील 625. आणि 625 हा कोणाचा वर्ग आहे बरं? बरोबर 25चा वर्ग. म्हणून आजची जी डेट आहे ती पायथागोरियन ट्रिपलेट तयार करतं, म्हणजेच पायथागोरसचा जो सूत्र आहे ते फॉलो करतो. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला आपण पायथागोरियन थिअरम डे किंवा पायथागोरस प्रमेय दिन म्हणून संबोधतो किंवा म्हणून साजरा करतो. आता मी या तारखेला एवढं स्पेशल असं काय म्हणतोय, कारण ही तारीख काय दरवर्षी येणार नाही किंवा येत नाही. पायथागोरियन थिअरम डे हा अशा तारखेला साजरा करतात जी तारीख ते पर्टिक्युलर पायथागोरियन ट्रिपलेट तयार करतं, म्हणजे ते सूत्र फॉलो करतो. ओके. आता यापूर्वीचा पायथागोरियन थिअरम डे हा बरोबर 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली आला होता. 16/12/20 या दिवशी तो होता. आणि या नंतरचा पायथागोरियन थिअरम डे मात्र हा लगेचच पुढच्या वर्षी येणार आहे 2026 साली. पण ती तारीख मात्र मी तुम्हाला सांगणार नाहीये. ती तारीख तुम्ही शोधायची आहे. 2026 साली नेमकं कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला पायथागोरियन थिअरम डे येतोय बघा. तुम्ही जरा चेक करा, कॅल्क्युलेशन करा आणि मला नक्कीच हे कॉमेंटमध्ये उत्तर सांगा. त्याशिवाय अशा अनेक तारखांना पायथागोरियन थिअरम डे साजरा केलेला आहे. जसं की 3 एप्रिल 2005, त्यानंतर 5 डिसेंबर 2013, 15 ऑगस्ट 2017. गणिताची आणि पायथागोरस थिअरमची एक आठवण म्हणून हा दिवस जगभरात साजरा करतात. तुम्ही सुद्धा हा दिवस नक्की साजरा करा. कसा साजरा करायचा तर सोपं आहे. गणिताविषयी सर्वांना माहिती द्या. आजच्या ह्या तारखेविषयी, आजच्या ह्या डेट विषयी, आजची जी स्पेशालिटी आहे याच्याबद्दल सर्वांना सांगा. पायथागोरस थिअरम डे म्हणजे काय याची चर्चा करा. सर्वांना ते समजावून द्या. यातच आपला हा दिवस साजरा केल्याचा आपल्याला आनंद मिळेल. असे हे दिवस फार क्वचित आणि विशेष असतात. म्हणूनच गणिताची आणि पायथागोरस प्रमेयाची आठवण म्हणून हा पायथागोरियन थिअरम डे साजरा केला जातो. गणित म्हणजे फक्त आकडेमोड नव्हे, तर ती आजूबाजूची विश्व समजून घेण्याची भाषा आहे. म्हणूनच मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ युनिव्हर्स असं म्हटलं जातं. आपल्या आजूबाजूला, आपल्या निसर्गामध्ये, या पूर्ण विश्वामध्ये असे अनेक पॅटर्न्स आहेत, जे पॅटर्न आपल्याला गणिताच्या माध्यमातून पाहता येतात.
आणि म्हणूनच गणिताशी मैत्री करा. अशा प्रकारचे छोटे छोटे दिवस, छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करा आणि गणिताच्या या सुंदर संकल्पनेचा आस्वाद घ्या. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याशिवाय पुढील वर्षी येणारा पायथागोरन थेरम डे कधी आहे ते सुद्धा तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहायचं आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा शेअर करा. तसंच या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू. हॅपी पायथागोरियन थिअरम डे. पायथागोरस प्रमेय दिनाच्या शुभेच्छा. दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.